गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. थोडी प्रॅक्टिस चालू आहे, ठीक आहे. थोडं पेशन्स आणि थोडा सपोर्ट दाखवा. तुम्हाला मागचा प्रियंकाचा फर्स्ट फुल लॉक खूप आवडला. त्याच्यानंतर तिला आता बॅक कॅमेराने शूट करायची सवय नाही, तर तिला मी जरा प्रॅक्टिस करत आहे. सो नो गाईज, बरोबर आहे. सो हिअर इज दी मेन. हे अकाउंट आता हिच्या हवाले आहे गाईज. माझा हात दुखून गेला गाईज. तुम्ही मला ऐकायला बोर होता गाईज, म्हणून आता हीच लीड घेणार आहे. आय विल बी ॲट द बॅक साइड. आता ऍक्च्युअल जसं चॅनलचं नाव आहे प्रियंका अँड देन प्रकाश, ते होत आहे फायनली 6 वर्षानंतर. सो आय एम व्हेरी हॅपी. असं कावर करावं लागतं, खूप हात दुखतोय. खूप सोपं वाटतं ना, खूप सोपं वाटतं ना. इजी हाय आहे. गाईज. हाय गाईज, मी कोणासारखं बोलली. चलो. ओके. हाय गाईज, वेलकम बॅक टू प्रियंका प्रकाशच्या युट्यूब चॅनल वर. खूपच मोठी चुकी केली आहे ब्लॉग म्हणून. प्रकाश म्हणतोय की सगळे ब्लॉग तूच चालू कर. सो लेट्स गेट स्टार्टेड. स्नोईला शाळेत पाठवून दिला आहे. दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे. 9 वाजेपर्यंत आमचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं आम्ही रेडी झालो आहे, कारण की वी आर गोइंग टू वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिलेक्शन, जे म्हणजे वॉलपेपर्स आणि कर्टन्स. दिनेशने एक अप्रतिम दुकान आम्हाला सजेस्ट केलेलं आहे. सो वी आर विजिटिंग दॅट टुडे अलॉंग विथ दिनेश. ऑब्विसली आम्ही काही वीक्स पूर्वी ऑलरेडी तिथे गेलो होतो, पण सगळं बघून आलं की आम्हाला खरंच आवडतंय का. बट इट्स रिअली नाईस. सो फायनली डिसाइडेड दॅट इज द शॉप दॅट वी वॉन्ट टू विजिट अँड बाय आवर वॉलपेपर्स अँड कर्टन्स. तर आपण क्विकली जाऊ, कारण की रस्ता आहे 15-20 मिनिटाचाच, पण पुण्याचं ट्रॅफिकमुळे 1 तास तरी आरामात लागणार आहे. लाईट्स कशी? लाईट्स एक नंबर झाले आहेत. ते ऍक्च्युली आम्हाला सुद्धा व्हिज्युअलाइज करायला अजून डिफिकल्टी होत आहे, कारण की ते जेव्हा लागतील, चालू होईल, पूर्ण लुक येईल तेव्हा लक्षात येईल. बट आम्हाला आणि दिनेशला जे जे आवडले आम्ही तेच घेतलेत. मोस्टली सगळं आम्ही दिनेशवर सोडून दिलं होतं की बाबा यू टेक द फायनल कॉल. येस. अँड आय गेस हे जे असेल हे सेकंड लास्ट सिलेक्शन आहे. सोफा बाकी आहे हा ते सोडून. सो देन सगळं होऊन जाईल. देन फक्त बीट्स अँड पीसेस जोडायचे राहतील आणि आपलं घराचं जे पिक्चर आहे ते पूर्ण होऊन जाईल. नाही, आता थोडं हळूहळू आम्ही थोडं अवॉइड करू. हा, सो दॅट तुम्हाला फायनल लुकची मजा येईल. एनी विच वेळेस थोडं किचन तुम्हाला दिसून गेलेलं आहे. आयडिया मोठा तर आयडिया आलीच आहे, बट आय गेस जो तो फायनल टच येईल ना, दॅट विल बी व्हेरी अमेझिंग. सो लेट्स डोंट वेस्ट टाइम. चला आता पटकन जाऊ सिलेक्शन साठी फॉर कर्टन्स अँड वॉलपेपर्स टू वन ऑफ द मोस्ट अमेझिंग शॉप. तिथं भेटू डायरेक्ट. या नमस्कार. क्या बात. सॉरी 5 मिनिटं उशीर झाला. नाही. दिनेश सर नेहमी ऑन टाइम असतात. चलो आइए शुरू करते हैं. सुरू करते. आपण सेम झालोय. क्लायंट Same अँड color. इंटेरियर सेम पिंच मॅचिंग. आता इथं जरा याच्यात पण मॅचिंग भाईचारा. येस. ओके, सो वी आर हिअर एट आकार होम डेकोर. राहुल भाई यांची शॉप आहे मस्तपैकी. खूप छान कलेक्शन. आम्ही ऍक्च्युली मागच्या 1.5-2 तासापासून सगळं फायनलाइज करून टाकलं, पण म्हटलं आता जे फायनलाइज झाले ते पटपट दाखवू. सो ओव्हर टू यू दिनेश सर. काय तुमची थॉट प्रोसेस आहे सगळं आपण जे सिलेक्ट केलं त्याच्यामागे, पण बाकी कलेक्शन एकदम मस्त, म्हणजे जे मनाला पाहिजे होतं जसं विचार करून आलो होतो तसं सगळं भेटलेलं आहे. भरपूर ऑप्शन्स आहेत. येस. आणि पण ऍक्च्युली इथे फर्स्ट टाइमच आलो होतो. सरांनी मला हे केलं होतं इन्सिस्ट की आपण इथे करूयात म्हणून. आणि खरंच यांच्याकडे खूप चांगले कलेक्शन आहेत. बावधनमध्ये यांचं शॉप. आणि तुम्ही बघा, हे आम्ही ऍक्च्युली लिव्हिंग साठी घेतलंय. तुम्हाला कसं वाटलंय? नाही, मला तर म्हणजे मला आवडते म्हणून नाही. कारण त्या बाबतीत आपण क्लिअर आहे. दिनेशला सांगून देतो की दिनेश याच्यात आपण काहीतरी ऑप्शन बघू, पण हे खरंच खूप छान आहे. तुम्ही ऍक्च्युली फायनल लुक जो आहे तो बघालच, कारण कर्टन्स मध्ये खूप जास्त हेवी, माझ्या बाकीच्या डिझाईन्स मध्ये पण तुम्ही बघितलं प्रोजेक्ट मध्ये की खूप हेवी कलर आणि खूप हेवी डिझाईन्स न घेतलेले बरे. त्याच्यामुळे जेवढं सटल डिझाईन असेल तेवढं आम्ही घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि खूप ऑप्शन्स होते. ऍक्च्युली आपणच कन्फ्युज झालो की नक्की काय करायचं. आम्ही 1.5-2 तासापासून आम्ही सिलेक्शन करतोय. खूप चांगलं आहे यांच्याकडे सिलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा. नाही मस्त. म्हणजे ऍक्च्युली जे कलर कॉम्बिनेशन घेतो ना, जसं हा दिनेश सरांनी सांगितलं की हा म्हणजे
लिव्हिंगचा याला मला थोडा जास्त वेळ गेला की थोडा हा सटल याला लागून हा कलर आहे, तो आय गेस ते कॉम्बिनेशन खूप छान होईल. आणि हॉलमध्ये ना आमचं जरा म्हणजे सगळ्या टाइप्सचे थोडे कलर्स आहेत, पॉपी पण कलर्स येणार आहे, मग त्याला आय गेस हे एकदम मॅच होईल. आणि ओव्हरऑल जो लुक पाहिजे मला लिव्हिंग रूम साठी, कारण की आल्या तोच रूम पहिले दिसणार आहे, सो हे त्याचं काम मस्त करतंय. हा लिव्हिंगचा झाला आपला आणि आमच्या दोघांच्या याला पण मॅच झाला तो. आज थोडा मी सेम पिंच करून आलोय ठरवून. हा आय गेस आपला स्टुडिओ रूम साठी, स्टुडिओ रूम साठी. नाही हा मास्टर. सॉरी कन्फ्युजन मास्टर म्हणून आम्ही मास्टरला सोबत ठेवतो. हा मास्टर बेडरूम साठी आहे. Again, साठी पण हा आम्ही इतका सटल घेतलाय, कारण तुम्ही म्हणाल की किती प्लेन कर्टन केलेत. कर्टन शक्यतो खूप प्लेन आणि सटल पाहिजे, कारण आम्ही बाकी जे वॉर्डरोब वरती वगैरे डिझाईन आहे तिथे खूप आम्ही डिझाईन घेतली. पण बेडबॅग अजून सिलेक्ट करायचं आहे, तो कलर ते आमचं राहिलंय, आम्ही विसरलोय ते. तर त्याच्यावरती पण आमचं प्रिंट आहे, सो सगळीकडे खूप जास्त दिसून आहे, त्यामुळे आम्ही खूप एकदम सेल्फ सटल ठेवलंय, एकदम सटल आहे डिझाईन आहे. हा खूप हे दिसेल. आणि हे रोमन कर्टन्स असणार आहे बाय द वे. हे आपले नॉर्मल फुल हाईट असतील आणि हे बाकी सगळे रोमन कर्टन्स असणार आहे. हा पण आणि प्रत्येक रूम साठी आम्ही थोडं असा विचार केलाय की वेगळाच ठेवलंय. हा प्रत्येक रूमचं लाईट आणि नाही पॅटर्न पण वेगळा ठेवला, सेम पॅटर्न कुठंच रिपीट केला नाहीये. ज्या त्या रूमचं जसं युसेज आहे किंवा त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत त्याला मॅच होणारे रोमन कर्टन्स टाइप मध्ये घेतले. याच्यात पण तुम्ही बघणार तर मस्त आहे, सेल्फ डिझाईन आपण म्हणतो, सेल्फ डिझाईन मध्ये. आणि खूप छान पॅटर्न आहे. ते पूर्ण जेव्हा होईल ना, कारण आम्ही हे जिथे लावणार आहे तिथे खूप जास्त कलर वुडन आणि बेज थीम मध्ये, त्याच्यामुळे त्या शेड मध्येच आम्ही मोस्टली घ्यायचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात चांगली जी रूम म्हणजे असं मला वाटतं की माझी घरातली आवडती रूम असणार आहे ती होणार आहे स्नोईची. आणि स्नोईच्या रूम मध्ये एकदम फुल असं म्हणजे अगेन स्नोईची रूम ऍक्च्युली तुम्ही बघणार जेव्हा त्याच्यात लॅमिनेट्स म्हणा किंवा वॉलपेपर जो येणार आहे तो खूप कलरफुल आहे, म्हणून हे आम्ही थोडं सटल ठेवून पण त्याच्यात अगेन थोडे कलर एलिमेंट जे घरात हेअर बँड आहे का? नाही डिझाईन आहे तशी. ऍक्च्युली हेअर बँड पण नाही होऊ शकत नाही, काहीच नाही, पण नाहीये, थोडा डिस्टन्स आतमधलाच असते. पण याच्यात हे पण एक छान वाटला हा पॅटर्न. तर हा रोमन कर्टन स्नोईच्या रूमचा. कारण आमच्या जे किड्सचे कलर आहेत ना, तुम्ही दाखवलेत ना लॅमिनेट सिलेक्शनला दाखवले. पीच कलर म्हणजे पिंक शेड मध्ये आणि ग्रीन शेड मध्ये, त्यामुळे आम्ही हेच कलर सगळे एलिमेंट्स येतात त्याच्यात आणि सटल आहे खूप मस्त. सो आय गेस हे होते सगळे आणि हा आहे कर्टन्स. येस, वॉलपेपर ना. आता वॉलपेपर, सो दिस वॉज कर्टनचा सेक्शन. आता आपण वॉलपेपर वरती जाऊ आणि वॉलपेपर एकदम मस्त झाले, ते आपण पुढच्या सेगमेंट मध्ये बघू. हे काढून घेऊ आता आपण. तर आम्ही वॉलपेपर साठी काही कस्टमाइज इमेजेस काढल्यात आणि काही यांच्याकडे बरेच ऑप्शन्स होते. आम्हाला आमच्या थीमला जातील असे काही, म्हणजे रस्टिक आम्ही मास्टर साठी घेतलाय. हा तुम्हाला ऍक्च्युली फोन मध्ये दिसणार नाही, पण हा एकदम असा प्लेन आहे. हा जर तुम्ही बघितला तर लक्षात येईल तुम्हाला, हा पूर्ण रस्टिक आहे. कारण का बेडबॅग जो आहे आम्ही त्याच्यामध्ये बरेच पॅटर्न आणि बरेच त्याच्यामध्ये डिझाईन आहे, त्याच्यामुळे हा आम्ही प्लेन घेतलेला आहे. त्यानंतर देवघराच्या बॅकग्राऊंड साठी काय घ्यायचं, आम्ही 1-2 ऑप्शन्स काढले होते, म्हणजे काही याच्यामध्ये मोर होते, थोडंसं ब्राईट होता कलर, बट सरांना स्पेशली हा आवडला की हाच पाहिजे. आणि आम्हाला असं वाटतंय की हा लावल्यानंतर खूप सटल आणि प्रसन्न पण वाटेल, त्याच्यामुळे आम्ही ही इमेज आता ही पूर्ण कस्टमाइज होणार आहे. म्हणजे राहुल सर आम्हाला हे पूर्ण कस्टमाइज करून देतील. खाली थोडं प्लेन येईल कारण का आमच्या तिकडे स्टेप्स वगैरे असणार आहेत, आणि बाकी मग वरती ही पूर्ण असा पॅटर्न येणार आहे. त्याच्यानंतर आम्ही हा आम्ही स्टुडिओसाठी घेतलाय. आता तुम्हाला मॅडम सांगतील की हे त्यांना कसं वाटलंय आणि काय त्याच्यामध्ये की का लावायचं आहे. बोला आता काय नाही सगळेच छान घेतलेत, कारण की आम्ही कुठेतरी पॉप यूज केला आहे म्हणून सगळे सटल ठेवले आहेत त्या रिझननी. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट स्नोईच्या याच्यामध्ये काय लागणार आहे. तर अगेन राहुल सरांकडे भरपूर ऑप्शन्स होते, पण ही एक पर्टिक्युलर इमेज आम्ही घेऊन चाललो होतो डोक्यामध्ये, तर ते आम्हाला पूर्ण हे कस्टमाइज करून देतील. कारण की स्नोईची बॉल अशी एल शेप येणार आहे, सो त्याच्यात ते कसं ऍडजस्ट होणार आहे. सो ही इज द मेन गाय, ते करणार आहे की कसं करायचंय म्हणून. आणि सिमिलर तसं आपलं दिनेशचं जे पॅटर्न आहे, द व्हेरी फेमस पॅटर्न, ते आपण यूज करणार आहोत टीव्ही युनिटच्या मागच्या साईडला. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हे तुम्ही थोडंसं बुट्टी वगैरे असतात ना त्या पॅटर्न मध्ये आपण हे घेणार आहे. कारण का आमचं ओव्हरऑल जे सोफ्याचा कलर वगैरे आहे तर तो नंतर आपण हे असं ग्रीन शेड मध्ये वगैरे घेणार आहे, ऑलिव्ह ग्रीन शेड. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडा चेंज होईल, बॅकग्राऊंड टोन थोडा आम्ही कमी करणार आहे. त्या हिशोबाने आम्ही हे डिझाईन फायनल केलंय. कस्टमाइज म्हणजे काय ट्रेडमार्क
असतो ना तर तो घरात तो ठेवायचा आहे. आणि तो नशीब माझं. जाता जाता दिसणारा गोष्ट आहे सगळ्यात म्हणजे येता 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 घरात येताना घरात, सॉरी हा. घरात जसे तुम्ही पहिलं पाऊल ठेवणार तर तुम्हाला जी पहिली आणि गोष्ट बाहेरून दिसेल, येणं असलं घरात जाताना जाताना हा. तर म्हणून म्हटलं एक दिनेश तशी काहीतरी trademark पाहिजे size trademark पाहिजे. येस, आणि आपल्या सोफ्याच्या मागच्या साईडला पण एक वॉलपेपर आहे. हा तो यांच्याकडे तो- इमेज तो आहे. हा, करतो. ते पण आता राहुल ते sir थोडंसं आपण customize थोडं, करून काय त्याला म्हणतात सिगरेट ठेवूयात त्याला suspense त्याला खूप छान आहे suspense ठेव. ते फायनलला कसं दिसेल ते तुम्हाला नक्की Yes. लावतानाच दाखवतील सर. बट मला पर्सनली जे सगळ्यात जास्त आवडलेलं आहे ते स्नो कारण की त्याला आम्ही हे एकच सिलेक्ट करू दिलंय त्याला दुसरं काही मला सिलेक्ट खरंच करू सांगू दिलं का? नाहीये या म्हणून तो दोघांचे- 10 वेळ एकाच एकच गोष्टीवर गोष्ट. एम्फसाइज आणि करतोय. राहुल सरांना आधीच सांगून दिलंय की याचे जास्त तुम्ही ऑर्डर घेऊन ठेवा कारण की जेव्हा आपला होम टूरचा ब्लॉग किंवा हे जेव्हा लागून जाईल लोक येऊन सांगतील की प्रियंका प्रकाश आणि दिनेश सरांनी जे चूज केलं होतं मंदिरसाठी वॉलपेपर ते ते आम्हाला पाहिजे छान आहे हो. So, कारण का ऍक्च्युली this टीव्हीच्या will be बाजूलाच आहे एक्झॅक्ट Exactly. देवघर, हम्म. त्याच्यामुळे ते खूप खूप सुंदर कलर दिसून नाही मला ऍक्च्युली पर्सनली वेगळं आवडलं होतं पण त्यांचे मला विचार पटले की हे कलर्स खूप सटल आहेत, subtle आहे, खूप ब्राईट मस्त नाही आहे. आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं लावल्यानंतर हे छान Main दिसेल. मला होतं की प्रसन्न वाटायला पाहिजे आणि ते याच्यात मला पूर्ण बघून वाटतंय. Yes. येस दिस इज इट सो थँक्यू सो मच हे होतं अपडेट. लाईट झाले, पडदे झाले, Wallpaper wallpaper झाले. तो मेजर मोठा बाई सगळं हो झालं गया सब हो गया अरे, अरे, सब सगळं- सिलेक्शन हो गया. सगळं झालं. आता फक्त आता हँडओव्हर painting- राहिलंय. आता फक्त दिनेशचं मॅजिक टच बाकी आहे. हे पेमेंट काय नाही ते तर होत राहतं. हे काय Payment होत झालं, राहतं. झालं ते बघून नंतर ते काय असतं ते काय असतं वो माया आहे दिनेश सर सगळं क्या लेके आए थे क्या लेके जाना है नाव Exactly. कमवायचं आपल्याला तर बस. बस ओके सो येस थँक्यू सो मच खूप मजा आली 2 तास गेले हो. पण चांगलं सगळं काम झालेलं आहे. ओके सर असं सगळं सिलेक्शन झालं 2 तास गेले पण सॅटिस्फाईड आहोत हो मनसोक्त झालंय. येस सो बिग थँक्स टू राहुल भाई आणि आकार होम डेकोर बावधानमध्ये कधी पण आले नक्की विजिट करा. तुम्ही त्यांना जर आमचं हे जे तुम्हाला आवडलं असेल ते जरी सांगितलं तर ते पटापट काढून अजून दाखवून देतील. हो. सो येस आता Screenshot पण ते घेऊया. टाकल्यावरती अजून चांगलं दिसेल. येस. सो वी आर व्हेरी एक्साइटेड टू शो ऑल ऑफ दिस टू यू. काही दिवस फक्त काही दिवस आम्ही आता स्वतः countdown- एक्साइटेड आहोत की countdown कसं सुरू दिसेल. झालाय. started no months only in days. So thank you so much and big thanks to वेलकम दिनेश sir. ठीक वेलकम. आहे चला भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. हा व्लॉग आपण इथं सेंड करतोय. येस सो सी यू सून. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट करून सांगा. फक्त आणि दिनेश तुमचं- सर कसं कॉन्टॅक्ट करायचं हा, ते ते- ते ते सगळं दिनेश सरांच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही करा. आम्हाला विचारू आम्हाला त्रास नका देऊ. हा कोटेशन पण अरे. बाय द वे दिस इज नॉट अ कोलॅबरेशन हा दिनेश सर लोकांना असं वाटतंय अजिबात नाही, अजिबात नाहीये. नाही खरंच नाही खरंच नाही खरंच कारण की नाहीये नाही नाहीये काम त्याच्या मोठं पलीकडे आहे. नाही काय सांगू शकत हा. नाहीये. हा पण नाहीये म्हणजे असं लोकांना वाटतंय की अरे दिनेश सरांना असं काही नाही भाई पण होतं आपलं मनासारखं घर हम्म. आणि ते बघितल्यावर तुम्हाला दाखवण्यात पण आम्हाला मजा येईल आणि आम्हाला राहण्यात पण मजा येईल. सो व्हेरी मच एक्साइटेड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन टेक केअर बाय बाय सीजन. सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काय आवडले असतील ते वॉलपेपर्स आणि ते नक्की सांगा. बाकी दुकानच्या डिटेल Yes. डिस्क्रिप्शन मध्ये देऊनच देऊ. आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की. येस आणि सरांच्या चॅनलला हो. सबस्क्राईब करा. याचा इन डिटेल व्हिडिओ पण त्यांच्या चॅनलला आलाय. येस थँक्यू बाय.